लाडक्या बहिणीनं जर तुमच्या खात्यात अजूनही मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल, महिन्याचे 3,000 रुपये आले नसतील, तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. सरकारकडून आता शेवटची संधी देण्यात आली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, पण अजून हजारो महिलांना एकही रुपया मिळालेला नाही. यामागचं मुख्य कारण म्हणजे की ई-केवायसी प्रक्रिया अजूनही अपूर्ण असणे आणि कागदपत्रांमध्ये मोठ्या चुका असणे, असं सांगितलं जात आहे. सरकारने यापूर्वी अनेक वेळा ई-केवायसीची मुदत वाढवली आहे. काही महिलांनी चुकीची माहिती भरली होती, तर काहींची प्रक्रिया पूर्णच झाली नव्हती, त्यामुळे त्यांच्या खात्यात हप्ता जमा होणं बंद झालं आहे. पण आता ऑनलाईन प्रक्रिया बंद करण्यात आली आहे, पण पात्र महिलांना अजून एक शेवटची आणि अंतिम संधी देण्यात आली आहे. जर तुमचे पैसे अजून आले नसतील, तर तात्काळ जिल्हा महिला व बालविकास विभागात जाऊन तुमची कागदपत्रे तपासून घ्या. आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जा. आणि महत्वाचे आहे, कारण ही शेवटची संधी असल्याचे सांगितले जात आहे. यापुढे तुम्हाला संधी मिळणार नाही. राज्य सरकारच्या पडताळणीमध्ये अनेक महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. काही महिलांनी दोनदा अर्ज केलेले आहे, चुकीची बँक माहिती दिलेली आहे आणि उत्पन्न निकष न पूर्ण होणे अशी कारणे समोर आली आहेत. त्यामुळे पात्र असाल तर तुमची माहिती लगेच अपडेट करा. तुमच्या खात्यात 3,000 रुपये मागच्या वेळेस आले होते का आणि तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.